जय भीम महोत्सवाबाबत सर जो कार्यक्रम होत आहे आपली उपस्थिती लाभलेली आहे सर, या कार्यक्रमाविषयी आपण थोडक्यात आपलं मत व्यक्त करा. जय भीम महोत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी आयोजकांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. अशा प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम हे अतिशय ज्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेत हे सर्वच ठिकाणी आयोजित करण्यात यायला पाहिजेत. त्याचा एक खूप चांगला दूरगामी परिणाम समाजावर होत असतो. समाजामध्ये वंचित, उपेक्षित, दुर्बल घटकांसाठी ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित असतं त्याचा एक नवीन विचार या समाजाला देण्यासाठीचं काम हे अशा प्रकारचे महोत्सव, हे विचार महोत्सव जे आहेत हे अतिशय आवश्यक आहेत. मी अभिनंदन करतो सर्व आयोजकांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने हा जो काही सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे त्याला मी माझ्या पोलीस दलाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सर्वांचं आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. सर, आपल्याला असं वाटतं का की असे कार्यक्रम घेतल्याच्या नंतर बदल हा क्रांतीचा नियम जरी असला तरी अशा पद्धतीचे बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये होऊ शकतात का? आणि विशेषतः बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम घेतल्याच्या नंतर आपण इतर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्याची तुलना केली असता असं आपल्याला निदर्शनास येतं का की हे बदल बीड जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये घडले आहेत? निश्चितपणे, कारण हे जे कार्यक्रम असतात यातून जो विचार इथून जाणारी जी प्रबुद्ध जनता आहे ती जी घेऊन जाते, प्रबुद्ध नागरिक जो घेऊन जातो त्यावेळेला त्या नागरिकांच्या कुटुंबात नव्हे तर बाकीच्या सर्व इतरही समाजातील घटकांमध्ये त्याचा खूप दूरगामी परिणाम होत असतो आणि त्यातून एक नवीन संकल्पना येत असतात. महापुरुषांचे चरित्र वाचणं, त्यांचे विचार समजून घेणं, भारताचं संविधान समजून घेणं, ह्या गोष्टी होण्यासाठी हे कार्यक्रम अतिशय आवश्यक आहेत. कारण एक प्रेरणा, कारण आपल्याकडे आपण सर्व भिंती करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपण एखाद्या विशिष्ट महापुरुषाला विशिष्ट एका भिंतीमध्ये आपण जखडून ठेवलं आहे. ती भिंती आपण तोडल्या नाहीत आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी नाही झालो तर आपल्याला त्या महापुरुषांच्या विचारांपासून आपण वंचित राहू. त्यामुळे आपल्याला ह्या भिंती तोडाव्या लागतील पहिल्यांदा आणि आपण सर्वांना एकत्रितपणे बसून यांना याचं प्रबोधन आहे. आता डॉक्टर नेत्रपाल सिंग सरांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने सांगितला समजून आणि मध्ये मध्ये छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून सांगितला. त्याचा एक चांगला परिणाम, इम्पॅक्ट जो आहे, म्हणजे आजचं जे त्यांचं सेशन होतं इम्पॅक्टफुल सेशन होतं असं मला वाटतं. हे सेशन्स आणि हे अशा प्रकारचे जे सोहळे आहेत, विचार आहेत, हे अशा विचारमंचांवरनं सातत्याने व्हायला पाहिजेत. ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. सर, धन्यवाद. आपण आजच्या कार्यक्रमाला आल्याला भेट दिलेली आहेत. तर हे होते बीड जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री लांजेवार साहेब. A to Z रिपोर्टसाठी कॅमेरामन राहुल साळवेसोबत मी रणजित वाघमारे.